नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बीड शहरातील अंजुमन इशात तालीम या संस्थेच्या मिलिया शाळेमध्ये जे काही सेक्स रॅकेट उघडकीस आलं किंवा जे काही सेक्स स्कॅन्डल उघडकीस आलं किंवा न्यूज अँड व्ह्यूजने ते उघडकीस आणलं, त्यानंतर संपूर्ण बीड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. हे सेक्स स्कॅन्डल उघडकीस आलं ते आम्हाला उशिरा कळलं. आमच्या संस्थेमध्ये असे कुठले प्रकार होतात याचा आम्हाला इल्म नव्हता, अर्थात याची आम्हाला कुठली माहिती नव्हती. हे आमच्या समोर आल्यानंतर आम्ही कारवाईला सुरुवात केली असा दावा संस्था चालकांनी केलाय. आणि त्यांची जी काही भलामण करणारे, त्यांची जी काही बाजू घेणारे सो कॉल्ड लोक आहेत, त्या लोकांनी यामध्ये संस्थेचा काही दोष नाही, आमेर काझी याच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी भूमिका घेत संस्थेच्या बचावासाठी पुढाकार घेण्याचा प्रयत्न सुरू केलाय. मात्र आम्ही आज तुमच्या समोर काही डॉक्युमेंट्स दाखवणार आहोत. या डॉक्युमेंट्स वरून एक गोष्ट लक्षात येईल की या सगळ्या प्रकरणाचा एकंदर आवाका हा किती मोठा आहे आणि हे प्रकरण संस्था चालकांना वर्ष, दीड वर्ष, 2 वर्षापासून कसं माहीत होतं. या सगळ्या प्रकरणामध्ये जे काही पुढाकार घेणारे लोक होते, ते पुढाकार घेणारे लोक हे समाजातील प्रतिष्ठित आहेत, राजकीय पक्षाशी निगडीत आहेत, माजी नगरसेवक असतील किंवा काही पक्षाशी निगडीत असलेले लोक असतील, काही डॉक्टर आहेत आणि विशेष म्हणजे अंजुमन इशात तालीम या संस्थेच्या ज्या सचिव आहेत त्यांच्या मावशीचा मुलगा म्हणजे डॉक्टर समीर यांचा देखील या सगळ्यामध्ये समावेश होता आणि त्यांना देखील ही गोष्ट माहीत होती. त्याचं कारण असं आहे की जेव्हा आमेर काझी याच्या पत्नीनं आणि त्याच्या सासऱ्याने त्याच्या विरोधात संस्थेकडे तक्रार केली, नोव्हेंबर 2022 मध्ये त्यांची संस्था चालकांसोबत बैठक झाली, संस्था चालकांनी कारवाईचं आश्वासन दिलं आणि हे प्रकरण एमआयएमचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट शफीक, डॉक्टर समीर यांच्यासोबतच इतर काही मंडळींपर्यंत पोहोचलं आणि या सगळ्यांनी एक बैठक घेतली. या बैठकीमध्ये आमेर काझी याच्या पत्नीला त्याचं राहतं घर हे बक्षीसपत्र म्हणून लिहून द्यायचं आणि त्यांचा करार पूर्ण झाल्यानंतर या घराची ते विक्री करू शकतात आणि त्यावेळी आमेर काझी याच्या बाबत जे काही आक्षेपार्ह सीडी किंवा इतर जे काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहेत जे सील करून ठेवण्यात आलेले ते नष्ट करायचे. म्हणजे जे काही सेक्सच्या सीडी असतील किंवा सेक्सचे व्हिडिओ असतील, त्याचे जे काही पेनड्राईव्ह असतील, त्याचे जे काही हार्ड डिस्क असतील त्या थोडक्यात डिस्ट्रॉय करायच्या. असा नोटरी केलेला बॉन्ड आम्ही आपल्याला इथं दाखवतोय. यामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत. कोण कोण हजर होतं, कोण कोण आहे, कोणी कोणी साक्षीदार म्हणून सह्या केलेल्या आहेत, कोणाच्या समोर हे सगळा व्यवहार ठरलेला आहे. यामध्ये आणखी एक नाव सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का देणार आहे, ते म्हणजे बीड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष फारुख पटेल यांचं. फारुख पटेल यांची या सगळ्या प्रकरणात एंट्री आधीपासूनच असेल. आम्ही त्या बाबतीत अधिकृत काही सांगणार नाही कारण की आम्हाला त्या बाबतीत माहिती नाही. पण जेव्हा आमेर काझीच्या सासऱ्याने आणि पत्नीने त्यांचं घर विकण्याचा निर्णय घेतला किंवा संस्था चालकांसोबत आणि काही प्रतिष्ठितांसोबत बैठक केली, त्यानंतर या सगळ्या प्रकरणात फारुख पटेल यांचं नाव समोर आलं. ते का आलं, त्यांचा आणि आमेर काझी यांचा संबंध काय, ते आमेर काझीला किती वर्षापासून ओळखतात हे आम्हाला माहीत नाही. आम्ही त्या बाबतीत कुठलंही भाष्यही करणार नाही कारण आम्हाला त्या गोष्टीत पडायचं नाही. प्रश्न हा आहे की समेटाची जी बैठक झाली आणि ज्या बैठकीमध्ये तोडगा निघाला की दर महिन्याला 40,000 रुपये हे आमेर काझी आपल्या पत्नीला, मुलांच्या आणि पत्नीच्या पालनपोषणासाठी देतील. त्यानंतर त्यांचं जे राहतं घर आहे, जे घर बांधण्यासाठी आणि तो प्लॉट घेण्यासाठी सासऱ्यांनी आर्थिक मदत केलेली आहे, ते आपल्या पत्नीला बक्षीसपत्र करून देतील.
त्या घराचे जर का त्यांच्या पत्नीला कुठलाही खरेदी विक्रीचा व्यवहार करायचा असेल तर साक्षीदार म्हणून फारुख पटेल हे असल्याशिवाय त्यांना त्या घराची खरेदी विक्री करता येणार नाही आणि संमतीदार म्हणून आमिर काझी हे देखील तिथे असणे आवश्यक आहे असं त्या बॉन्डमध्ये उल्लेखित करण्यात आलेलं आहे। याचाच अर्थ काय, एकतर संस्था चालकांचे जे भाचे आहेत डॉक्टर समीर यांना म्हणजे संस्था चालकांना हे सगळं प्रकरण माहीत होतं ते वर्ष दीड वर्षापूर्वीपासून। त्यानंतर ॲडव्होकेट शफीक असतील किंवा फारुख पटेल असतील यांना देखील या प्रकरणाची सगळी माहिती होती। मग आपल्या समाजातील असो किंवा इतर समाजातील असो कोणत्याही अपराधी आरोपी आणि त्यातले त्यात सेक्स रॅकेट चालवणाऱ्या माणसाची आपण पाठराखण करूच कशी शकतो, हा साधा प्रश्न डॉक्टर समीर यांना पडला नसेल का? त्यांच्या ज्या कुणी मावशी आहेत त्यांच्यापर्यंत हे प्रकरण गेल्यानंतर आपण त्या आमिर काझीवर FIR दाखल करावा, त्याला तातडीनं टर्मिनेट करावं, त्याला डिसमिस करावं असं त्यांना वाटलं नसेल का? बरं, आपण आमिर काझी याच्या वतीनं साक्षीदार म्हणून हजर राहताना फारुख पटेल यांना देखील काहीच वाटलं नसेल का? फारुख पटेल यांचा समाजामध्ये जो एक रुतबा आहे, जे एक वजन आहे, जी एक इज्जत आहे, आज लोक अनेक पीडित लोक असतील, शोषित लोक असतील, वंचित लोक असतील, जिथे जिथे कुठं अन्याय अत्याचार होतो त्या ठिकाणी फारुख पटेल हे खंबीरपणे उभे राहतात। मग ते त्यांच्या समाजातील असो किंवा इतर समाजातील असो, प्रत्येकासाठी फारुख पटेल अर्ध्या रात्री धावून येतात। मग अशा माणसानं एका आरोपीसाठी साक्षीदार म्हणून उभं राहायचं, ज्याने हे अत्यंत नीच कृत्य केलेलं आहे, ज्याने अनेक महिलांच्या आयुष्यामध्ये विष कालवलेलं आहे, त्यांचं आयुष्य नासवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत, ज्याने शाळेच्या प्रिमायसेसमध्ये, शाळेच्या वर्गखोलीमध्ये आणि इतर ठिकाणीही सेक्स मंडी उघडलेली आहे। अशा व्यक्तीची पाठराखण फारुख पटेल यांनी करावी याचं पत्रकार म्हणून आणि मित्र म्हणून सुद्धा आम्हालाही आश्चर्यच वाटतंय। आम्ही पटेलांना चांगलं ओळखतो, त्यामुळेच आम्ही सांगितलं की अर्ध्या रात्री सुद्धा पटेल एखाद्या विषयात मदतीला निश्चितपणे धावतात। अहो, मग असं असताना पटेल सारख्या माणसानं त्याच्या घराची विक्री जर का त्याच्या पत्नीला करायची असेल तर साक्षीदार म्हणून तेच हजर असले पाहिजे असा उल्लेख केला, करायला लावला, किंवा ज्यांनी कुणी केला पटेल ते डिनाय सुद्धा करू शकले असते, पण नाही, ते त्या ठिकाणी साक्षीदार म्हणून हजरही होते। ज्या दिवशी हा बॉन्ड झाला, त्यांचं आपसात तडजोड झाली आणि देवाणघेवाणीचा व्यवहार ठरला, त्यानंतर आमिर काझीच्या सासऱ्याने आणि त्यांच्या पत्नीनं हे घर विक्रीला काढलं। ते पटेल यांच्या मध्यस्थीनंच एक जणाला विक्री देखील झालं। आता त्यामध्ये कितीचा व्यवहार ठरला, कुणी कितीचा गाळा घेतला, कुणी किती पर्सेंटेज घेतलं याची आम्हाला माहिती नाहीये। लोकांमध्ये चर्चा आहे, पण लोकांची मधली चर्चा आम्ही आमच्या माध्यमातून प्रसृत करू इच्छित नाही, तो आमचा स्वभाव नाही। पण प्रश्न हा आहे की ॲडव्होकेट शफीक असतील किंवा फारुख पटेल असतील हे समाजातले जाणकार, मोठे आणि दिग्गज म्हणून ओळखले जातात। त्यांना एक वेगळं ओळख आहे, त्यांची समाजामध्ये एक वेगळी इज्जत आहे। मग अशा लोकांनी आमिर काझी बरोबर किंवा आमिर काझीचं जे झालं त्याच्याकडून चुकून झालं किंवा आता ते सोडून द्या आणि ते प्रकरण मिटवण्यासाठी पुढाकार घ्यायचा हे अपेक्षित नाहीये। या लोकांनी अशा नराधमांना, अशा राक्षसांना गजाआड करण्यासाठी आणि त्याच्यासोबत या सगळ्या काही कुटाण्यांमध्ये, या कुकृत्यांमध्ये सहभागी असलेल्या महिला शिक्षकांना, स्टाफ मेंबरला आणि इतरही महिलांना तातडीनं गजाआड करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे। पण कदाचित त्यांनाही असं वाटलं असेल तडजोड झाल्यानंतर हे प्रकरण मिटेल, संस्था बाजूला निघून जाईल, आपली एक भूमिका क्लिअर राहील। पण हे प्रकरण आता उघडकीस आल्यानंतर समाजामध्ये त्यांच्याविषयी देखील शंका व्यक्त केली जाते, संशय व्यक्त केला जातोय आणि कुठं ना कुठं तरी त्यांची जी प्रतिमा आहे ती या प्रकरणामुळे मलिन होण्यास मदत मिळते आहे। आता तरी या सगळ्या प्रकरणात ज्यांना कुणाला पुढाकार घ्यायचा त्यांनी घ्यावा, पण संस्था चालकांना जाब विचारण्यासाठी पुढाकार घ्यावा। कारण डॉक्टर समीर हे ज्या पद्धतीनं
संस्थेची बाजू मांडण्यासाठी म्हणून त्यांच्या काही पत्रकार मित्रांना भेटतायत, बोलतायत. मग त्यावेळेस ते सांगतायत की आमच्या ज्या दिवशी लक्षात आलं आम्ही त्या दिवशी कारवाई सुरुवात केली. अहो, एका वर्षानंतर जर का तुम्ही कारवाईला सुरुवात करत असाल आणि तेही जर का मीडियाच्या दबावामुळे किंवा समाजाच्या दबावामुळे, तर याचा अर्थ तुम्ही गुन्हेगारांना पाठीशी घालताय, तुमचं त्यांना समर्थन आहे, तुम्ही त्यांच्या या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांची खंबीरपणे साथ देताय. याचाच अर्थ त्या मुस्लिम समाजातील महिला असतील किंवा इतर कुठल्याही समाजातील महिला असतील, मुली असतील, त्यांच्यावर अन्याय होत असताना संस्था चालकांना या सगळ्या गोष्टीची कल्पना होती आणि ते हे सगळं जे काही सेक्स स्कॅन्डल होतं, जे काही सेक्स रॅकेट होतं, ते उघड्या डोळ्यांनी पाहत होते. आणि त्याच्यामुळंच आमची वारंवार मागणी ही आहे की या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून आमिर काझी आणि त्याच्या साथीदार महिला यांच्यासोबत सहआरोपी म्हणून संस्था चालकांना हे प्रकरण ज्यांना ज्यांना माहीत होतं त्या सगळ्यांना करणं गरजेचं आहे. आणि पोलिसांनी या प्रकरणात किंवा गृह विभागानं या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी तातडीनं करणं अत्यंत गरजेचं आहे. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला, सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.